एका गावात एक चतुर म्हातारी राहत होती. एके दिवशी तिला आपल्या लेकीकडे जायचे होते. लेक दुसऱ्या गावात राहायचे आणि त्या गावाच्या वाटेत होते एक मोठं दाट जंगल. म्हातारी काठी टेकत टेकत वाट धरून निघाली. जंगलात पोहोचताच तिला समोर भेटला कोल्हा. तो गुरगुरत म्हणाला, म्हातारे म्हातारे, मी तुला खातो. म्हातारी थोडी घाबरली, पण ती खूप हुशार होती. ती शांतपणे म्हणाली, अरे, मला खाऊन तुझं पोट कुठं भरणार? थोडे दिवस थांब. लेकीकडे जाऊन तूप रोटी खाईन, लठ्ठमुठ्ठ होईन, मग हवं तेवढा खा. कोल्ह्याला हे खरं वाटलं आणि त्याने तिला जाऊ दिलं. थोड्या अंतरावर पुढे गेल्यावर समोर आला वाघ. त्याने डरकाळी फोडली. म्हातारे म्हातारे, मी तुला खातो. म्हातारी पुन्हा खुशालीने म्हणाली, अरे, मला खाऊन तुझा पोट भरणार नाही. थोडे दिवस थांब. लेकीकडे जाऊन लठ्ठ होऊन येईन, मग खा ना. वाघालाही ते पटले आणि म्हातारी पुढे निघाली. लेकीकडे पोहोचल्यावर ती काही दिवस छान राहिली. तूप रोटी, गोड चविष्ट जेवण, आराम आणि खरोखरच ती बरीच लठ्ठ झाली. घरी परतताना तिला एक मोठा लाल भोपळा दिसला. तिने तो पोकळ करून आत बसली आणि म्हणाली, चल रे भोपळा टुनुक टुनुक. आणि भोपळा असा टुनुक टुनुक करत रस्त्याने फिरू लागला. जंगलात पोहोचताच वाघाने तो भोपळा थांबवायचा प्रयत्न केला. म्हातारे म्हातारे, थांब. भोपळ्याच्या आतून म्हातारी ओरडली, कुठली म्हातारी आणि कुठली कोतारी? चल रे भोपळा टुनुक टुनुक. भोपळा धडधड पुढे पळू लागला. थोड्या वेळातच कोल्हा भेटला. त्यानेही भोपळा थांबवायचा प्रयत्न केला, पण म्हातारी आतून म्हणाली, चल रे भोपळा टुनुक टुनुक. भोपळा आणखी वेगाने पळाला आणि म्हातारी सुखरूप आपल्या घरी पोहोचली. ही झाली चतुर म्हातारी आणि टुनुक टुनुक भोपळ्याची मजेदार गोष्ट.